6 एप्रिल असा दिवस ज्यानं भारतीय राजकारणाची दिशा कायमची बदलली. 1984 मध्ये फक्त 2 जागा असणारा पक्ष आज 11 कोटी सदस्य असलेला जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. खरं तर ही काही फक्त एका राजकीय पक्षाच्या विस्ताराची कहाणी नाही, तर कोट्यवधी भारतीयांच्या विश्वासाचं प्रतिबिंब आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी पेटवलेली राष्ट्रीयत्वाची ज्योत, अटलजींची दूरदृष्टी, अडवाणीजींचा संघर्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे अथक प्रयत्न असा प्रदीर्घ प्रवास करून आपल्या पक्षाचा वटवृक्ष आज एवढा विस्तारलाय. भाजपच्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर त्याग, परिश्रम आणि भारत मातेवरील निस्सीम प्रेमच दिसून येईल. कलम 370 रद्द करणं असो किंवा भव्य राम मंदिराची उभारणी असो, चांद्रयान 3 ची चंद्रावर यशस्वी झेप असो किंवा नक्षलमुक्त झालेल्या भारताची निर्मिती असो, जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असो किंवा G20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवून जागतिक निर्णयांवर प्रभाव टाकणाऱ्या भारताची निर्मिती असो, हे सर्व केवळ राजकीय यश नाही, तर एका महान राष्ट्राचा पुनरोदय होता. भाजप सत्तेसाठी नाही तर ध्येयासाठी काम करतं. राष्ट्र प्रथम हा आपल्यासाठी केवळ नारा नाही, तर हा भाजपचा श्वास आहे, श्रद्धा आहे, आत्मा आहे. या स्थापना दिनानिमित्त त्या प्रत्येक निस्वार्थ कार्यकर्त्याला कोटी कोटी प्रणाम, ज्यांनी स्वतःला या ध्येयासाठी झोकून दिलं, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपलं सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्यामुळेच आज भारत अधिक बलशाली, आत्मनिर्भर आणि एकसंध उभा आहे. भाजप स्थापना दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.